बुल्ढाना के महकर में ग्रामीण अस्पताल के बेहद करीब सड़क पर महिला का प्रसव होने के मामले ने स्वास्थ्य व्यवस्था पर सवाल खड़े कर दिए हैं। मामले की गंभीरता को देखते हुए जिला शल्य चिकित्सक डॉक्टर दत्तात्रेय बिराजदार ने महकर पहुंचकर पूरे मामले की जानकारी ली और दोषी पाए जाने पर कार्रवाई का आश्वासन दिया है। बुल्ढाना जिले के महकर में ग्रामीण अस्पताल के बेहद करीब सड़क पर महिला का प्रसव होने के मामले ने स्वास्थ्य विभाग में हलचल मचा दी है। घटना के बाद अस्पताल के महिला कर्मचारियों पर समय पर मौके पर नहीं पहुंचने और लापरवाही बरतने के आरोप लगाए गए थे। मामला सामने आने के बाद जिला शल्य चिकित्सक डॉक्टर दत्तात्रेय बिराजदार ने महकर पहुंचकर पूरे घटनाक्रम की जानकारी दी। उन्होंने संबंधित अधिकारियों और कर्मचारियों से मामले को लेकर जानकारी हासिल की। इस दौरान घटना के पीछे की वास्तविक स्थिति जानने के लिए जांच की जाएगी, ऐसा उन्होंने स्पष्ट किया। साथ ही जांच में कोई अधिकारी या कर्मचारी दोषी पाया गया तो उसके खिलाफ नियम अनुसार कार्रवाई की जाएगी, ऐसी प्रतिक्रिया डॉक्टर बिराजदार ने दी है। इस मामले में परिचारिका मंगला वायाड़ की प्रतिक्रिया भी सामने आई है। अब जांच में क्या तथ्य सामने आते हैं और जिम्मेदारी किसकी तय होती है, इस पर सभी की नजरें टिकी हैं। त्या घटनेची इन्क्वायरी करण्यासाठी आम्ही इथं आले विथ द टीम आम्ही आलो। त्याची इन्क्वायरी करू आणि त्याचा एक फायनल रिपोर्ट सबमिट करू आणि तसं आम्ही त्या प्लेसला पण जाऊन आलो। हॉस्पिटलमध्ये पण स्टाफ ऑन ड्युटी होत्या, डॉक्टर्स पण होते। तर त्या संदर्भामध्ये सगळी इन्क्वायरी करून आम्ही शास्त्रीय रिपोर्ट जर यामध्ये जर निश्चितच जर चौकशी आणि ती जर काही दोषी आढळले तर आपण कारवाई करणार। 5:54 एक व्यक्ती आली आमच्या सरकारी दवाखान्यामध्ये आणि त्यांनी माझ्या ऑन ड्युटी स्टाफला सांगितलं की एक पेशंटची डिलिव्हरी होती माझ्या घराच्या घरी, तुम्ही डिलिव्हरी करायला चला। तर त्या सिस्टरनी सांगितलं की मी मुख्यालय सोडून येऊ शकणार नाही, कारण काय की तिच्या अंडर अजूनही 12 पेशंट ॲडमिट होते आणि ते असताना आणि असं एक आहे की जी ऑन ड्युटी स्टाफ असते तिला कर्तव्यावरून बाहेर जाऊ शकत नाही। ती हॉस्पिटलच्या प्रिमायसेसमध्येच तिने राहणे आवश्यक असतं। त्या काळामध्ये अजून डिलिव्हरी किंवा दुसरं काही आलं असतं तर त्या स्टाफने डिलिव्हरी सोडून गेल्याचं पण तिला विचारण्यात आलं असतं की बा तुम्ही हॉस्पिटल सोडून का गेल्या। आम्ही ती दिली आहे ती चुकीची आहे, कारण ती डिलिव्हरी हॉस्पिटल प्रिमायसेसमध्येच झालेली नाही। त्यांचं घर 400 ते 500 मीटरच्या अंतरावर आणि एवढं अंतर म्हणजे ते आमच्या प्रिमायसेसमध्ये येत नाही। तिथं जाऊन आम्ही डिलिव्हरी करू शकत नाही। आमच्या गेटमध्ये किंवा पुढं रस्त्यावर जरी असतं तरी आम्ही केली असते। प्रत्येक चॅनलला किंवा वृत्तपत्रांमध्ये जी काही बातमी आज सकाळपासून फिरून राहिली किंवा ग्रामीण रुग्णालयाच्या दारात, तर रुग्णालयाच्या दारामध्ये ती प्रसूती झालेलीच नाही आणि सर्व्हिस देणार नाही असं कोणी बोललेलं नाही। ते चुकीचं दिलेलं आहे त्यांनी, की मदत करण्यास नकार दिला। मदत करण्यास कोणीही नकार देत नाही। आम्ही फक्त आमच्या स्टाफने एवढं बोललो होतं की मी कोणाच्या घरी येऊ शकत नाही, तुम्ही हॉस्पिटल घेऊन या, पेशंट घेऊन अवेलेबल करून देण्यास तयार होत्या, पण त्यांनी काही न ऐकून घेता ते निघून गेले व सरळ अशी चुकीची बातमी प्रसार माध्यमांमध्ये पसरवली।